परिशिष्ट क्रमांक 1, दलित वर्गासाठी राजनैतिक संरक्षण देणे. गेल्या वर्षी स्वयंशासित भारतासाठी बनणाऱ्या घटनेमध्ये पीडित वर्गासाठीच्या राजनैतिक अधिकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आमच्यातर्फे जे विनंतीवजा निवेदन पाठवण्यात आले होते आणि जे परिशिष्ट 3 मध्ये दिले आहे ते मायनॉरिटीज सब कमिटीचाच एक भाग आहे. त्यात आम्ही मागणी केली होती की पीडित वर्गाच्या विशेष प्रतिनिधित्वासाठी घटनेमध्ये विस्तृत रूपाने यांच्या संरक्षणासाठी तरतुदी व्हायला पाहिजेत. परंतु आम्ही त्यावेळी विशेष प्रतिनिधित्वास सविस्तर शब्दरूप दिले नव्हते. त्यात एवढेच म्हटले होते की विशेष प्रतिनिधित्व यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचे कारण असे होते की आमचे प्रश्न येथे पोहोचण्यापूर्वीच मायनॉरिटीज सब कमिटीची प्रक्रिया समाप्त झाली होती. आता आम्ही त्यातून सुटलेल्या प्रश्नासाठी एक सहाय्यकारी विनंतीवजा निवेदनाच्या रूपात पत्र तयार करून या वर्षीच्या मायनॉरिटीज सब कमिटीच्या बैठकीत ते मांडणार आहोत. विशेष प्रतिनिधित्वासाठी प्रसार मर्यादा. प्रोव्हिन्सियल लेजिस्लेचरमध्ये प्रांतीय विधिमंडळात विशेष प्रतिनिधित्व. 1. बंगाल सेंट्रल प्रोव्हिन्स, आसाम, बिहार, ओरिसा व पंजाब व यूपी मधील पीडित वर्गासाठीचे प्रतिनिधित्व सायमन कमिशन आणि इंडियन सेंट्रल कमिटीद्वारा अनुमान काढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. 2. मद्रासमध्ये पीडित वर्गासाठी 22% प्रतिनिधित्व मिळेल. 3. मुंबईमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील सिंध भागामध्ये पीडित वर्गासाठी प्रतिनिधित्व 16% असेल. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील सिंध प्रांत वेगळा झाल्यानंतर सिंध प्रांतातील पीडित वर्गासाठीचे प्रतिनिधित्व मुसलमानांच्या प्रतिनिधित्वा इतके राहील, कारण दोन्हींची लोकसंख्या समान आहे. फेडरल लेजिस्लेचरमध्ये विशेष प्रतिनिधित्व. फेडरल लेजिस्लेचरच्या भारतीय विधिमंडळ सदनात भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पीडित वर्गास प्रतिनिधित्व मिळेल. प्रतिनिधित्व. आम्ही खालील विचारांच्या आधारावर लेजिस्लेचरामध्ये विशेष प्रतिनिधित्वाचे प्रमाण निश्चित केले आहे. 1. आम्ही येथे गृहीत धरले की पीडित वर्गाची लोकसंख्या जी सायमन कमिशन व इंडियन सेंट्रल कमिटीमध्ये दिलेले आकडे जागांची वाटणी करण्यासाठी सर्वांना योग्य व स्वीकारार्ह राहील. 2. आम्ही अशी कल्पना केली आहे की फेडरल लेजिस्लेचर हे संपूर्ण भारताचे मिळून बनलेले असेल, ज्यात भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल. गव्हर्नरांचे शासन असलेल्या प्रांतात दलित वर्गाची लोकसंख्या असेल ती फेडरल लेजिस्लेचरमध्ये त्यांचे प्रतिनिधी ठरवताना उपयोगी पडेल. 3. आमची कल्पना अशी आहे की ब्रिटिश इंडियाच्या प्रांतामध्ये सध्याची प्रक्रिया चालू राहावी, परंतु जर लोकसंख्येच्या संबंधात आम्ही कल्पना केलेल्या आधारावर निवड केली जात असेल, अशी काही पक्षांनी ती निवड करण्याची धमकी दिली आहे आणि जर नवीन जनगणनेमध्ये दलित वर्गांची लोकसंख्या कमी दिसून आली किंवा प्रांतांच्या शासित क्षेत्रामध्ये परिवर्तन केले गेले ज्यामुळे परिणामी लोकसंख्येच्या प्रमाणात गडबड होऊ शकते, तर मग दलित वर्गास असा अधिकार दिला जावा की त्यांनी आपले प्रतिनिधित्व सांभाळण्यासाठी त्यांची फेरतपासणी करावी. जर अशा प्रकारे ऑल इंडिया फेडरेशन बनत नसेल तर त्यांनी आपल्या प्रतिनिधित्वांच्या प्रमाणांचा पुन्हा समावेश करून फेडरल लेजिस्लेचरमध्ये त्यांना कायम ठेवावे. 2. प्रतिनिधित्वाचा सिद्धांत. 1. पीडित वर्गास प्रांतीय आणि सेंट्रल लेजिस्लेचरमध्ये आपले प्रतिनिधित्व पाठवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक पद्धतीद्वारे त्यांना निवडण्याचा अधिकार असेल. फेडरल अथवा सेंट्रल लेजिस्लेचरच्या उच्च गृहामध्ये आपल्या प्रतिनिधित्वासाठी जर प्रांतीय लेजिस्लेचरांद्वारे आपले प्रतिनिधी सरळ पाठवणे निश्चित होत असेल तर दलित वर्गाचे लोक उच्च गृहामध्ये आपले प्रतिनिधी पाठवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक पद्धतीचा त्याग करण्यासाठी संमती देऊ शकतात. परंतु या अटीच्या जोडीला त्या प्रमाणात व्यवस्था करायची, या दृष्टीने उच्च गृहात त्यांच्या जागांच्या कोट्याला हमी दिली जावी. 2. पीडित वर्गासाठीच्या स्वतंत्र निवडणूक पद्धतीच्या जागी संयुक्त निवडणूक पद्धती लागू केली न जावी आणि सुरक्षित जागांना कसलीही हानी न पोचावी, ते केवळ अटींवर करणे शक्य आहे. त्या सर्व लेजिस्लेचरांमध्ये जेथे पीडित वर्गाच्या प्रतिनिधींचे बहुमत असेल आणि ते बहुमत प्राप्त झालेल्या सदस्यांच्या मागणीप्रमाणे मतदारांच्या लोकमतानुसार स्वीकृती घेतली जाईल. अशा लोकमतांप्रमाणे दुसऱ्या वेळी 20 वर्षापर्यंत काहीही संशोधन केले जाणार नाही आणि कुठपर्यंत जोपर्यंत पूर्ण प्रौढ मताधिकारांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत. दलित वर्गांची व्याख्या करण्याची आवश्यकता. 3. दलित वर्गांची व्याख्या करण्याची आवश्यकता.
पीडित वर्गाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रथम देखील घृणास्पद आणि प्रखर निंदा करण्यात आली. प्रोव्हिन्सियल लेजिस्लेचर मध्ये दलितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दलितांशिवाय इतर लोकांना संधी देण्यात आली आणि अशाही घटना काही कमी नाहीत की जेथे दलित वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दलितांच्या जागी त्यांचे प्रतिनिधी म्हणून इतर लोकांना नेमण्यात आले. तथापि भावी घटनेत निवडणुकांद्वारे त्यांच्या प्रतिनिधीची नेमणूक होणार असल्यामुळे अशी काही गडबड होण्याची शक्यता त्यावेळेस दिसणार नाही. सध्या असे अधिकार गव्हर्नरकडे असून त्यांना काही मर्यादा आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे गोंधळ होतात. तरी देखील अशा गोष्टींना पुन्हा संधी न मिळण्याच्या दृष्टीने आम्ही विशेष प्रतिनिधित्वासाठी खालील उपाय सुचवित आहोत. 1. असे की दलित वर्गास केवळ स्वतंत्र निवडणुकीचाच अधिकार नसेल तर असा पण अधिकार असेल की त्यांना त्यांच्या मधूनच आपल्या निवडल्या गेलेल्या उमेदवाराद्वारे त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची तरतूद केली जावी. 2. असे की प्रत्येक प्रांतामध्ये दलित वर्गाच्या पीडित लोकांच्या व्याख्येमध्ये कुठपर्यंत समावेश करण्यात यावा जोपर्यंत त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पसरलेली आढळेल आणि निवडणूक यादीमध्ये त्यांना अस्पृश्य म्हणून नोंदविण्यात आलेले असेल. 4. नामकरण. पीडित वर्गाच्या नावावर दलित वर्गाद्वारे आणि त्यांच्या बाहेरच्या लोकांद्वारे हरकत घेण्यात आली आहे की तो शब्द अपमानास्पद आणि तिरस्कारणीय वाटतो आणि आता अशी संधी आली आहे की सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचा वापर होण्याच्या दृष्टीने त्या नावात बदल करून नवीन घटनेमध्ये काही नवीन नाव ठेवले जावे. आम्हाला वाटते की त्यांना गैरसवर्ण हिंदू, नॉन कास्ट हिंदूज, प्रोटेस्टंट हिंदू अथवा गैरसवर्ण हिंदू, नॉन कास्ट हिंदूज, प्रोटेस्टंट हिंदू अथवा नॉन कन्फर्मिस्ट हिंदूज अथवा डिप्रेस्ड क्लासेस, पीडित वर्ग या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या नावाने संबोधले जावे. आम्हा कुठल्या विशेष नावासाठी दडपण आणण्याचा अधिकार मागत नाही. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आणि आम्हाला विश्वास आहे की जे नाव ठीकपणे स्पष्ट केले जाईल आणि त्यांना आवडेल ते दलित वर्गाची लोक वापरतील. आमच्या या मागणी पत्राद्वारे वरती म्हटले आहे त्यांच्या समर्थनासाठी भारताच्या कोपऱ्यातून पीडित वर्गाच्या लोकांच्या असंख्य तारा प्राप्त झाल्या आहेत. 4 नोव्हेंबर 1931. परिशिष्ट 2. अल्पसंख्याकांचा समझोता. जातीयतेच्या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी मुसलमान, दलित वर्ग, इंडियन, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन लोकांद्वारे सामूहिक रूपात तरतुदी मांडण्यात आल्या होत्या. अल्पसंख्याक जातीचे दावे. 1. कुठल्याही मनुष्यास त्याचा जन्म, धर्म, जात अथवा त्याच्या मतातील भेदामुळे सार्वजनिक नोकरी, राजनैतिक अधिकार किंवा सरकार अथवा त्यांच्या नागरिकांच्या अधिकारांचा उपभोग घेण्यापासून आणि कुठल्याही प्रकारचा व्यापार करण्यापासून अधिकारापासून वंचित केले जाणार नाही. 2. घटनेमध्ये कायद्याच्या सर्व तऱ्हेच्या संरक्षणाचा समावेश अशा विचाराने केला जावा की कुठल्याही जातीच्या विरुद्ध भेदभावाचे मूळ ठरेल अशा प्रकारचा कायदा विधेयकाद्वारे बनवला जाऊ शकणार नाही. 3. पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य अथवा विश्वास ठेवण्याबद्दल केल्यामुळे नागरिकांच्या अधिकारापासून त्याला वंचित केले जाणार नाही. तसेच कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाकारल्या जाणार नाहीत आणि याला कसल्याही दंडाची शिक्षा होणार नाही. 4. त्याला आपल्या खर्चातून कुठल्याही धर्माचे कार्य, धार्मिक आणि सामाजिक संस्था, शाळा किंवा अन्य शैक्षणिक संस्था चालवण्याचे अथवा त्याची व्यवस्था करण्याचे आणि त्यावर नियंत्रण राखण्याचा अधिकार असेल आणि तेथे त्याला आपली धार्मिक कृत्ये करण्याचा अधिकार असेल. 5. अल्पसंख्याकांच्या जाती, धर्म, संस्कृती, व्यक्तिगत नियमांचे संरक्षण तसेच शिक्षण, भाषा, धर्माच्या संस्थांचा विस्तार करण्यासाठी घटनेमध्ये यथोचित तरतूद केली जावी आणि सरकार इतर स्वायत्त भाषी संस्थांना अनुदानाच्या रूपात सहाय्य करेल. कायदा बनवून सर्व नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरिक अधिकारांचा उपयोग करून देण्याची हमी दिली जाईल आणि त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणे हा अपराध ठरेल आणि कायद्याद्वारे दंड करण्याजोगी घटना ठरेल. 6. केंद्र आणि प्रांतीय सरकारमध्ये मंत्रिमंडळ रचना करतेवेळी मुस्लिम सदस्यांना व अल्पसंख्याक जातीच्या सदस्यांना त्यांच्या परंपरेनुसार योग्य त्या संस्थेमध्ये त्यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाईल. 7. केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या हाताखाली असलेल्या न्यायालयांच्या जोडीला स्थायी विभाग असतील जे अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करतील तसेच त्यांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी कार्य करतील. 8. त्या सर्व जाती विधानसभांमध्ये नामांकन अथवा निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्वाचा उपयोग करीत आहेत
त्यांना सर्व विधानसभांमध्ये स्वतंत्र निवडणूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळेल आणि अल्पसंख्याकांना जसे की सोबतच्या टेबल सूचीमध्ये दिले आहेत त्या प्रमाणापेक्षा कमी प्रतिनिधित्व मिळणार नाही. परंतु बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांच्या पातळीवर आणण्याचे अथवा अल्पसंख्याक बनविण्याचे अधिकार दिले जाणार नाही. परंतु अट ही आहे की 10 वर्ष संपल्यानंतर मुसलमानांना पंजाब आणि बंगालमध्ये आणि इतर अल्पसंख्याक जातींना इतर प्रांतात संयुक्त निवडणूक पद्धती स्वीकारण्याची अथवा संयुक्त निवडणुकात निवडणुकीद्वारे जागांचे आरक्षण प्राप्त करून घेण्याची सूट राहील. अशा प्रकारे 10 वर्ष निघून गेल्यानंतर कुठल्याही अल्पसंख्याक जातीच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवडणुकीद्वारे जागांचे आरक्षण अथवा अनारक्षणाच्या बाबतीत संयुक्त निवडणूक पद्धतीचा स्वीकार करण्याची सूट राहील. पीडित वर्गाच्या बाबतीत असे होईल की संयुक्त निवडणुकांसाठी कुठलाही बदल नसेल. त्यांच्यासाठी 20 वर्षापर्यंत जागा राखीव ठेवण्यात येतील आणि स्वतंत्र निवडणुकांच्या 20 वर्षाच्या अनुभवानंतर जोपर्यंत दलित वर्गात सरळ प्रौढ मताधिकाऱ्यांची समज त्यांच्या समाजात येत नाही तोपर्यंतच. 9. केंद्र व प्रत्येक प्रांतामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशनची लोकसेवा आयोग स्थापना केली जाईल आणि सरकारी सेवेमध्ये केवळ त्या व्यक्तींना सोडून ज्या रिकाम्या जागा गव्हर्नर जनरल आणि प्रांतीय गव्हर्नरांच्या नामांकाद्वारे भरल्या जातील. सर्व जातींना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या योग्यतेप्रमाणे भरती केली जाईल. भरतीच्या संबंधात गव्हर्नर जनरल व प्रांतीय गव्हर्नर जनरल संबंधित पब्लिक सर्व्हिस कमिशनरांना आवश्यक ते हुकूम जारी करतील आणि वेळोवेळी कार्यपद्धतीचे निरीक्षण करतील. 10. जर कार्यकारिणीमध्ये कुठल्या विशेष जातीचे बहुमत असेल तर त्या जातीच्या 2/3 बहुमताने कुठलेही असे बिल पास केले जाऊ शकेल ते उरलेल्या 1/3 प्रतिनिधीच्या धार्मिक आणि सामाजिक हितांच्या तसेच त्यांच्या मौलिक अधिकारांच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्यावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. तर मग त्यांच्या सदस्यांना अधिकार असला की गृहाद्वारे बिल पास होण्याच्या पूर्वी 1 महिना आधी आपली हरकत लिहून गृहाच्या अध्यक्षांना पाठवून द्यावे. अध्यक्ष ती गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नरकडे पाठवतील आणि तो गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल त्या बिलास अंमलात येण्यापासून 1 वर्षासाठी रोखू शकतो. 1 वर्षानंतर गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर त्या बिलावरती पुन्हा विचार केल्यावर जर कुठल्याही हरकतींचे निराकरण न करता किंवा आणि कुठलेही संशोधन न केले गेल्यास तो गव्हर्नर मग आपल्या अधिकारांचा वापर करून त्यास आपली स्वीकृती देईल आणि किंवा आपली स्वीकृती रोखून ठेवेल. परंतु अट ही असेल की त्या बिलाच्या वैधतेस प्रभावित जातीच्या 2 सदस्यांद्वारे सुप्रीम कोर्टात या आधारावर निवड करावी लागेल की ते बिल त्या विशेष जातीच्या मौलिक अधिकारांवर विपरीत प्रभाव टाकत आहे. मुसलमानांचे विशेष दावे. क. उत्तर पश्चिम सीमा प्रांत गव्हर्नरच्या प्रांताच्या रूपात त्याच आधारावर तयार केला जाईल असे की इतर प्रांत परंतु सीमेच्या सुधारात्मक गरजांना ध्यानात घेऊन प्रांतांची रचना केली जाईल. प्रांतीय कार्यकारिणीची रचना करण्यामध्ये पूर्ण संख्येच्या 10% अधिक नियुक्त केलेले सदस्य नसतील. ख. सिंग भागात बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून वेगळे केले जाईल आणि ब्रिटिश इंडियाच्या सर्व गव्हर्नर प्रांतासारखा तो प्रांत बनवला जाईल. ग. सेंट्रल लेजिस्लेचरच्या सदनाच्या काही सदस्यांच्या संख्येतील 1/3 सदस्य मुसलमान सदस्य असतील आणि सेंट्रल लेजिस्लेचरमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व खालील टेबल सूचीमध्ये दिलेल्या संख्येपेक्षा कमी नसेल. दलितांचे विशेष दावे. क. घटना त्या सर्व परंपरागत रीतिरिवाजांना अवैध बेकायदा घोषित करेल ज्यांच्याद्वारे अस्पृश्यतेच्या नावावर नागरिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या संबंधात राजाच्या जनतेविरुद्ध कुठल्याही प्रकारचा भेदभाव करून अडचणी पैदा केल्या जातात किंवा अस्पृश्यतेच्या नावाने अक्षमता लादली जाते.